बातमी आहे म्हणजे आज श्रीरामनवमी आहे आणि रामनवमीच्या पूर्वसंध्येला शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी कुटुंबासमवेत अयोध्येमध्ये रामलल्लाचं दर्शन घेतलंय। यावेळेस राहुल शेवाळे यांना राम मंदिराच्या महंतांनी धनुष्यबाणाची चांदीची प्रतिकृती भेट दिली आहे। तर आज देशभरामध्ये श्रीरामनवमीचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय आणि ही चांदीची प्रतिकृती घेऊन खासदार राहुल शेवाळे आज मुंबईला परतणार आहेत आणि बाळासाहेब ठाकरे स्मृती स्मारकाजवळ जाऊन ते शिवधनुष्य जे आहे ती जी प्रतिकृती आहे ती त्या ठिकाणी ठेवणार आहेत आणि त्यांना अभिवादन करणार आहेत। अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिराचं निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदा रामनवमी मोठ्या जल्लोषात साजरी केली जात आहे। देशभरातूनच नाही तर जगभरातून राम भक्त अयोध्येमध्ये दाखल होत आहेत। मुंबईतून देखील शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे आज अयोध्येत दाखल झालेले आहेत। पहिले खासदार आहेत जे प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी अयोध्येत दाखल झाले आहेत। अयोध्येत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रभू श्रीरामाची आरती देखील केली आणि राम मंदिरातील जे महंत आहेत त्यांनी आशीर्वाद स्वरूपी त्यांना धनुष्यबाण जे आहे ते देखील दिलेले आहे। आपल्यासोबत राहुल शेवाळे, काय सांगाल? तुम्ही पहिल्यांदा दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला आशीर्वाद देखील रामाचा मिळाला। भाग्यवान समजतो आणि आज हा आशीर्वाद माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आपल्या सर्वांना माहिती आहे प्रभू श्रीरामाचं धनुष्य हे एक अस्त्र होतं आणि शिवसेना प्रमुखांचे विचार आणि धनुष्यबाण हे अत्यंत महत्त्वाचं भूमिका बजावत आहे। आम्ही सर्वजण शिवसेना प्रमुखांच्या विचारावर चालतो आणि आमचे चिन्ह धनुष्यबाण असल्या कारणामुळे हे प्रभू श्रीरामाचं धनुष्य हे आम्हाला लोकसभेच्या निवडणुकीत विनाशकारी शक्तींचा नाश करण्याकरता उपयुक्त ठरेल आणि आज हा आशीर्वाद मिळाला याच्या दृष्टिकोनातून मोठा महत्त्वाचा आहे। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली जे विकसित भारतचं स्वप्न आहे ते पूर्ण करण्याकरता आपल्या सर्वांना शक्ती मिळो आणि ते स्वप्न पूर्ण हो आणि त्याकरता पुन्हा एकदा NDAचं सरकार ह्या लोकसभेच्या निवडणुकीत यश प्राप्त हो हे मी श्री प्रभू रामाच्या चरणी प्रार्थना केली। आणि आज हा एक आनंद होतो की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न साकार झालेलं आहे। अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माण झालेलं आहे। तर पहिल्यांदा तिकडे आल्यामुळे आणि पहिल्यांदाच आल्यावर हे धनुष्यबाणाची भेट मिळणं आशीर्वाद रूपी ही माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि हे मी उद्या शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन हे धनुष्य त्या ठिकाणी समर्पित करणार आहे। शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुख यांचं खूप मोठं स्वप्न होतं अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामाचं मंदिर बनणं। आता मंदिर तर पूर्ण झालेलं आहे, स्वप्नपूर्ती झालेली आहे शिवसेनेची शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची। तुम्ही त्यांच्या स्मारकाशी येथे जाणार, मोठ्या संख्येने शिवसैनिक देखील तिथे जमणार आहेत। हा, मोठ्या संख्येने शिवसैनिक पण जमणार कारण शिवसैनिकांमध्ये पण उत्साह आनंद आहे कारण रामनवमीच्या दिवशी आदरणीय शिवसेना प्रमुखांचं स्वप्न साकार अयोध्येला झाल्यानंतर हा एक आशीर्वाद रूपी धनुष्यबाण मिळालेला आणि तो स्मृतीस्थळावर येत असल्या कारणामुळे शिवसैनिकांच्या मध्ये पण तो एक आनंदाचा क्षण आहे आणि भावनिक क्षण आहे। धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकांशी बोलल्याबद्दल। आपण पाहिलेलं आहे की प्रभू श्रीरामाचा आशीर्वाद स्वरूपातलं धनुष्यबाण घेऊन आता खासदार राहुल शेवाळे मुंबईकडे जाणार आहेत। मुंबईत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे ते आणणार आहेत आणि त्यावेळेला हजारोंच्या संख्येने शिवसैनिक त्यांचं तिथे स्वागत देखील करणार आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भट्टसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, अयोध्या।